हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला पाणीपुरीसाठी वापरलं जाणारं जे तिखट पाणी असतं ते घरच्या घरी कसं बनवायचं ते दाखवणार आहे बघा। त्यासाठी इथं मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडा आल्याचा तुकडा, भरपूर अशी हिरवी कोथिंबीर आणि भरपूर असा पुदिना, यामध्ये फ्रीजरमधलं जे थंडगार पाणी असतं ते पाणी टाकून याला छान असं त्याची पेस्ट बनवून घेतली आहे बघा। इथं तुम्ही लसूण वापरला नाही तरी चालेल, लसूण ऑप्शनल आहे। त्यानंतर यामध्ये बघा थोडीशी चिंच घातली आहे आणि यामध्ये थंडगार पाणी घालून याची छान पेस्ट बनवून घेतली। आता एक चाळणी घेतली, त्या चाळणीमध्ये बघा हे पाणी छान असं गाळून घेतले, म्हणजे जो एक्स्ट्राचा कचरा निघतो तो सगळ्या चाळणीमध्ये साईडला निघून जातो। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चाट मसाला, त्यासोबत 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, त्यासोबत थोडीशी आमचूर पावडर आणि त्यासोबत पाणीपुरी मसाला घातला बघा। त्यासोबत चवीपुरतं मीठ टाकलं, छान असं मिक्स करून घेतलं। इथं तयार आहे आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी।